चांगलं अननस कसं घ्यायचं? अननस घेताना ते क्वीन आहे की किंग आहे हे बघून घ्यायचं. क्वीन अननसाला पानाला काटे असतात, बघू शकता. पण किंग अननसाला पानाला काटे नसतात, ते प्लेन पान असतं. किंग अननस खायला कमी गोड असतं, क्वीन अननस जे आहे हे खायला छान असतं आणि जास्त गोड असतं. हे मी लावणार आहे आमच्या शेतात. व्हिडिओ केलाच आहे तर कापून पण दाखवतो तुम्हाला अननस. वरून कट, खालून कट. पिकलेलं अननस आहे की नाही कसं कळतं? कलरवरून कळतं. पिवळं झालंय म्हणजे पिकलेलं आहे. आणि वास असा घमघमाट सुटतो ना पिकलेल्या अननसाचा, विचारूच नका. हिरवं जरी अननस घेतलं ना तरी ते 3 ते 4 दिवसानंतर असं एवढं पिवळं पिवळं पडतं. बऱ्याच जणांना अननसाबद्दल हे माहीत नसेल की हे फळ आहे ना एका झाडाला एकच येतं. एका झाडापासून एक फळ यायला 1.5 वर्षाचा कालावधी जातो. तुम्ही विचार करा, जर 1.5 वर्ष एखादा शेतकरी पेशन्स लावून एवढं एक फळ पिकवत असेल तर आपण त्याला योग्य मोबदला दिला पाहिजे की नाही. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की अननस खरेदी करताना कृपया करून बार्गिन करू नका. त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळू द्या. थोडंसं कडेने खराब झालंय तर तो भाग कापून टाकतो मी. ॲक्च्युली जास्त दिवस ठेवलं ते आम्ही. दिवाळी चालू आहे ना. दिवाळीत कसं फराळाकडे जास्त लक्ष, फळांकडे दुर्लक्ष. त्यामुळे आम्ही हे असे कट करून घेतो याचे भाग. हे काटे कसे काढायचे? एक इकडून कट, एक इकडून कट. सिम्पल. हा असा कट, हा छोटे छोटे कट द्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, अननस वेस्ट नाही होत. सर्वात शेवटी काय करायचं, तुमचं आमचं फेवरेट फळ खाऊन घ्यायचं. झाड लावून दाखवायचं आहे ना. हे घ्यायचं असं, हे असं जाऊन लावायचं खड्ड्यात आणि त्याला थोडंसं असं आळं करून घ्यायचं. आळं केलं की काय होतं, त्याच्यात पाणी राहायला मदत होते. 1.5 वर्षानंतर मी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ करणार आहे याच अननसाचा. तोपर्यंत येतो मी. बाय बाय.